यापूर्वी ना मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, याच्या अगोदरच आहे, पण त्याची व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित आली नाही, कारण काल ना वातावरण एवढं चांगलं नव्हतं, वारा सुटलेला. तर म्हणून मुद्दाम हा पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करते आहे. काल जी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली, तर त्यात आम्ही ना वनराज म्हणून आंब्याची जात लावली. तोच म्हणजे हे झाड लावतानाचा व्हिडिओ आहे हा. आणि ते वड पिंपळ वगैरे लावायचं राहिलं आहे, कारण काय केलं आहे, मी आता सध्या आहे मुंबईत. तर इथे रस्त्याच्या कडेने इमारतींच्या वर वगैरे अशी जुन्या इमारतींच्या वर पिंपळाची वगैरे बरीच झाडं स्वतःहून म्हणजे रुजून आलेली दिसतात. तर ती सगळी म्हणजे जेवढी गोळा करता आली आहेत ना तितकी केली आहेत. आणि ती बघू आता गावाला फेरी झाली की सोबत घेऊन जायची आहे. तोपर्यंत ती इथे छोट्या म्हणजे कुंडीत, बादलीत, जुन्या बादल्या वगैरे अशा किंवा पॉलिथिनच्या पिशवीत ठेवलेली आहेत. ती ज्यावेळी जाता येईल गावाला त्यावेळी घेऊन जाणार आणि लावणार आहोत. पण सांगायचा मुद्दा असा की तो कालचा व्हिडिओ तितकासा म्हणजे शूट झाला, पण तो क्वालिटी त्याची एवढी चांगली दिसत नाही आहे. म्हणून हा पुन्हा पुढचा एक त्याच्या बरोबरच केलेला एक व्हिडिओ पोस्ट करते आहे. तर हे वनराज जातीचा आंब्याचं कलम आहे. अशी आम्ही लावली आहेत, बरीच लावली तिथे प्लॉटवर. तर तुम्ही प्रयत्न करा अशा वेगवेगळ्या आंब्याच्या जाती आणून. म्हणजे आता हापूस आहे, रत्ना, नीलम, केशर, गोवा मानकुल, तोतापुरी, बरीच आहेत. तर त्यातलं हे एक आता वनराज म्हणून मला पण माहीत नव्हतं, पण ही नवीन जात आहे. ह्याचा उगम म्हणे गुजरातमध्ये झाला आहे. हापूससारखाच गोड चवीला वगैरे आहे. बघूया आता कधी आंबे लागतील तेव्हा कळेल.